शुभ संध्याकाळ. संध्याकाळच्या तुम्हा सर्वांना स्वामीमय शुभेच्छा. स्वामीमय संध्याकाळच्या खूप खूप शुभेच्छा. टाकाऊपासून टिकाऊ आणि जे काही उपयोगात नसेल ते उपयोगात कसं आणायचं हे आपल्या महिन्यांकडनं शिकायला हवं. सकाळी बनवले होते समोसे आणि त्याच्या उरलेल्या पिठापासून मी राहिलेल्या छोटे छोटे शंकरपाळ्यासारखे आकार बनवलेले आहेत आणि तळून घेतले. चहाबरोबर खाल्ले की संपून जातील. संध्याकाळी सगळं जेवण बनवायचं होतं, पण काय झालं, हेवी खाल्ल्यामुळं संध्याकाळी तितकीशी भूक नव्हती म्हणून मग डाळ भात बनवायचा बेत झाला. माहीला आवडती एकदम घट्ट अशी छान डाळ केलेली आणि माहीच्या आवडीवर जपणं हे माझं काम आहे. एक आई म्हणून ते माझं कर्तव्यच आहे. तर मी मस्त अशी मुगाची डाळ धुवून घेतली. त्याच्यामध्ये चांगली 2 पाण्याने धुतल्यानंतर पाणी घातलं, थोडंसं मीठ घातलं, हळद घातली, तेल घातलं, टोमॅटो एक कापून घातला, चांगलं मस्त धुवून स्वच्छ आणि कुकरची लीड बंद केली आणि कुकर लावला. सोबतच मस्तपैकी भातही बनवायला ठेवला. भांड्यामध्ये बनवून घेतला. छान भात बनवायला ठेवला. पण किचनवर इतका पसारा झाला होता की घरातली कामं आवरता माझे नाके नऊ होतात आणि मग तो पसारा आवरायला घेतला. नंतर पसारा आवरून होता छानपैकी भेंडीची भाजी. दुसऱ्या दिवशी सकाळची पूर्वतयारी करायचीच असते. मग भेंडीची भाजी कट करायला घेतली, तेव्हा धुवून कट केली. छान आता वरणही फोडणी घातलं आणि किती भारी घट्ट एकदम वरण झाले बघा बरं. वरण बघून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले की नाही ते मला नक्की सांगा बरं का. आता तुम्हाला सांगते, आमच्या घरामध्ये वरण भाताचे लवर माही आणि माहीचे पप्पा आहेत. मस्त असा भातही बनवून झाला भांड्यामध्ये बघा. पटपट सगळी कामं मी केली. छान भात बनवून झाला. भात बनवून झाल्यानंतर जेवायला घेतलं. वाफाळलेला भात आणि त्याच्यावर गरम गरम जे वाफाळलेलं वरण आहे ते ओतलं. त्याच्यासोबत तोंडी लावायसाठी एक लोणच्याची फोड आणि सोबत घेतली आहे छान अशा कुरकुरीत तळलेल्या आळूवड्या. अरे असा बेत झाला तर अजून काय हवं असं मनाला सारखं वाटत राहतं. काय झालं, मी संध्याकाळचं ठरवलं होतं की आता काय बनवायचं आता, कारण की मी समोसे खाल्ले होते आणि खूप हेवी झालं होतं जेवण. मग हलका आहार घ्यायचा असतो, कारण की सकाळी हेवी, दुपारी हेवी आणि रात्री हेवी हे जर खाल्लं तर मग आपण जगू शकत नाही, हे आपल्याला माहिती. म्हणून मस्त वरण भाताचा बेत केला. तुम्हाला आवडतो का नक्की सांगा. दुसऱ्या दिवशी सकाळी आदल्या दिवशी की चिरून ठेवलेली जी भेंडी होती आपली, तर ती मस्त अशी मी धुवून चिरून ठेवली होती. ती चांगली ड्राय झाली होती. नंतर तेलात फ्राय केली आणि भेंडीची भाजी एकदम यमी आणि टेम्पटिंग बनवली. सोबत चहा उकळायला ठेवला आणि दुसऱ्या भाजीची तयारी केली, रस्सा भाजी ही का लागते, अरे एक भाजी केली असताना दुसरी भाजी कशाला केली असं म्हणणारे बरेच जण असतात. पण काय झालं, भेंडीची भाजी सुकी आहे आणि बाजरीच्या भाकरीला रस्सा भाजी असेल तर खूप छान लागते. मग रस्सा भाजी, राजमा उकळून घेतला चांगला आणि राजम्याला फोडणी दिली. ग्रेव्हीची राजमा भाजी बनवली. दिवस पूर्ण संपला. छान असा संध्याकाळी क्लास वगैरे घेतली आणि मला भूक लागली. छोट्याशा भुकेसाठी असे काही पदार्थ आपल्या साठवणीत आणि आठवणीत असले तर बरं होतात. पटकन सुचलं आणि मी तयार केलं. गावावरून भडंग आणला होता आणि त्याची भेळ बनवली आणि खायला घेतली. ज्यावेळेस खूप भूक लागलेली असते आणि त्यावेळेस असं काहीतरी भेटलं तर मग अजून काय पाहिजे, या खायला सगळेजण. आता आपण खातो मस्त कोल्हापुरी भडंग. त्याच्यात टोमॅटो टाकलाय, कांदा टाकलाय आणि इतकं भारी वाटते ना. संध्याकाळचं आत्ता काम संपले माझं आणि काम संपल्यावर खायला घेतले. तुम्ही पण सगळेजण या आणि रेसिपी हवी असेल तर सांगा. रेसिपी काय अशी विशेष नाही आहे. त्याच्यामध्ये घातलं आहे मस्त आपला कोल्हापुरी भडंग होता, थोडेसे वेफर्स आणले होते आणि त्याच्यावरती कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे. कोथिंबीर टाकायची होती पण मला कंट्रोलच झालं नाही खायला, त्यामुळे मस्त असं खायला घेतले. तुम्ही पण सगळेजण या खायला, काय मस्त एन्जॉय करूया. हा काय प्रकार आहे म्हणून मी खायला घेतलं. माझ्यासाठी आयतं खायला केलं होतं. सकाळची राजम्याची भाजी शिल्लक होती. सोबतच तोंडी लावायला धिरडं पण दिलं होतं. मुगाच्या डाळीचा चिला म्हटलं जातं. बाजरीची भाकरी होती. भातसुद्धा केलेला होता घरामध्ये आणि जेवायला घेतल्यानंतर जेवण वगैरे झालं, सगळं आवरलं, गॅस वगैरे क्लीन करून घेतला आणि माझ्या लक्षात आलं दूध आणलेलं आहे. अरे बापरे, एवढं दूध कशासाठी हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. कारण की आपल्या मुंडे साहेबांनी आपल्याला दुधाच्या अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या ऐकल्यानंतर दुधाचे पदार्थ खाताना 1000 वेळा विचारतो. मग काही नाही, हे दूध चांगलं आकडी दूध आहे, रतिपाचं दूध आहे. छान असं दूध उकळायला ठेवलं आणि दुसऱ्या भांड्यातलं ते जे एक्स्ट्रा दूध आहे ते 2 लिटर दुधापासून पनीर बनवायचं होतं आणि पनीर बनवायला घेतलं. पण झाली मजा काय, ह्या छोट्या भांड्यात आहे ते आम्हाला घरगुती वापरासाठी लागतं आणि मोठ्या भांड्यातलं आहे त्याचं पनीर बनवायचं होतं. दूध उकळलेलं आहे आणि दूध उकळल्यानंतर गंमत अशी झाली, पनीर बनवायसाठी पनीर फाडावं लागतं त्याच्यासाठी, म्हणजे पनीर बनवायसाठी दूध फाडावं लागतं तर
त्यावेळेस त्याच्यामध्ये बरेच जण काय करतात, लिंबू पिळून पनीर बनवतात, बरेच जण लिंबू सत्व टाकतात. पण माझ्याकडे विनेगर होतं, मग त्या विनेगरचा वापर करून मी रात्री पनीर बनवणार होते. तर काय जर मज्जा झाली माहिती आहे का, पनीर बनवायला घेतलं पण जवळपास अर्धा पाऊण तास त्याच्यात विनेगर घालून ना हलवतच होते, तरीसुद्धा ना ते हे फुटतच नव्हतं, दूध फुटत नव्हतं. त्याचं कारण मला सांगा बरं का फुटलं नसेल, चांगलं व्यवस्थित पद्धतीनं फुटलं नाही दूध, लवकर फुटत नव्हतं. आणि मी काय म्हटलं की म्हणजे जून असेल दूध, म्हणजे असं थोडंसं काय म्हणतात आपल्याकडं जे काही कोवळं असतं तर जे दूध आहे ते मुरलेलं असेल, चांगलं घट्ट दूध आहे आणि त्याच्यामुळे ते फुटत नसेल असं मला वाटलं बरं का. आणि 1 तास लागल्यानंतर मग शेवटी मी कंटाळून ना जेवढं फुटलं होतं तेवढंच गाळलं आणि पनीर बनवलेलं आहे. 2 लिटर दुधापासून जवळपास पावशेर इतकं पनीरच आलेलं आहे. मी पनीर पण दुसऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन. आणि बघा दूध फुटायला सुरुवात झालेली आहे. दूध वगैरे चांगलं उकळवून घेतलं आणि नंतर त्याचं पनीर पण बनवायला ठेवलं. घरच्या जुगाडानं पनीर बनवलं बरं का. आणि मज्जा काय झाली, पनीर बनवलं वगैरे आणि गाळायला ठेवायचं होतं, म्हणजे कशात ठेवणार, आपल्याकडं काय त्याच्यासाठी साधन नव्हतं. म्हणून मी घरगुती उपाय केला, छान असं पांढऱ्या शुभ्र रुमालामध्ये ना ते सगळं गाळून घेतलं आणि रात्रभर त्याच्यावरती ना ओझं ठेवलं आणि पनीर बनवलेलं आहे, पण फ्रीजला ठेवलं आहे. आता मी तुम्हाला ते दाखवते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि पनीर बनवून झालं, पण मला एक हसायला आलं की गोरगरिबांना एक वेळचं दूध मिळत नाही आणि आमच्या घरी हे इतकं उत्मत चाललं हे बघून मला पण कसं तरी वाटलं. पण काही नाही, माहीला खायचं होतं आणि थोडंसं कसं हेल्थचा विचार आणि हायजीन पण मेंटेन करणं हे आमचं काम आहे. कारण की मुलगी लहान असल्यामुळं तिला खायला चांगलंच लागतं नेहमी. तर त्यामुळं बरेच वेळा असं असतं की एक लोक म्हणतात की काय नुसतं दिखाऊपणा करतात वगैरे, असं काय नाही, जे आहे जसं आहे तसं. आणि ती बरेच दिवसापासून लागली होती की मला खायचं, कारण की कसं ती नॉनव्हेज लवर आहे म्हणून बरं का. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळ आहे, घरातली सगळी कामं आवरत स्वयंपाक बनवला, मेथीची भाजी चपाती बनवली, माहीच घरीच आहे तुम्हाला पण सांगितलं. आणि मग क्लास वगैरे घेतले, क्लास झाल्यानंतर घरची कामं, घरचा पसारा बघून ना अटॅकच यायचा एखाद्याला, इतका पसारा असतो घरामध्ये. मग मी काय केलं, कालचे कपडे होते आणि ऊन आलं होतं नेमकं, सगळे गरम वाळवून घेतले, छान अशा घड्या घातल्या कपड्यांना, सगळ्या घड्या घालून घेतल्या कपड्यांना आणि लागलीच मग सगळं आवरायला घेतलं. घड्या घालताना इतके कपडे होते, कंटाळा आला, घड्या घातल्या कपाटात नेऊन ठेवल्या आणि मी तुम्हाला आता दाखवते. मलाच माझं ते म्हणजे कपडे बघूनच कसं तरी वाटते की एवढं काम असताना फार कंटाळा येऊन जातो, दिवस कसा निघून जातो हेच काही कळत नाही. पण शेवटी बाईच्या जन्माला काम हे पुरलेलंच आहे, चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त काही नाही असं म्हणणारे बरेच असतात. पण अनेक कामं असतात बरं का. घरातलं सगळं आवरत मी आता बाकीची कामं पण करून घेते. पाणी पण आलेलं आहे आणि पाणी पण भरून घ्यायचं होतं. मग मी कपडे आवरले, झाडू मारला आणि झाडू मारल्यानंतर घरातली कामं करायची होती, ती करत मग पुन्हा किचन वगैरे साफ केला आणि आता कपडे घडी घालतच तुमच्याशी बोलतीये. काल मी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की मी काय केलं, कसं केलं. आणखी मी बरेचसे आता म्हणजे लागोपाठ आपले ब्लॉग येणारच आहेत, असं काय नाही की नाही. सगळं करत घरातल्या सगळ्या गोष्टी हँडल करत. आणि दुसरी गोष्ट, एज्युकेशन काय बंद केलेलं नाही आहे, ह्या गोष्टीवर पण मी त्याच्यामध्ये बरंचसं बोललेली आहे. आणखी जीवनामध्ये फारसे बदल झाले. तुम्हाला माहिती होतं की गावाला माझ्यासोबत म्हणजे माझी मम्मी, माझा भाऊ आहे, माझे वडील एक्सपायर झालेले आहेत, बहीण बाहेर असते, तिचं पण लग्न झालेलं आहे. आणि आणखी एक दुःखद घटना अशी घडली की गेल्या वर्षामध्ये कसं झालं, ह्या 2 वर्षामध्ये सलग 2ही वर्षामध्ये आई 2024मध्ये वारले, डिसेंबर महिन्यामध्ये. आणि बाबा आत्ता वारले, आत्ता ह्या गेल्या महिन्यात 30 तारखेला बाबा एक्सपायर झाले, जुलैला. आणि ह्या 2च गोष्टी अशा वाईट घडल्या. बाकी सगळं आहे, शेवटी जीवनचक्र आहे, जो येणार आहे तो जाणारच आहे, शेवटी हे सगळं आपल्याला माहितीच आहे. पण कसं ते विचार काहीसे जात नाहीत. आणि कसं असतं बघा ना, एखाद्या लेकीला ना आपले आईवडील फार प्रिय असतात. आणि आता थोडासा विचार करते, आम्हाला पण वाटायचं की डॅडी गेले. त्याच्यानंतर माझे काही ब्लॉग पण आहेत बघा पहिल्याचे, की त्या क्लिपमध्ये मी फार इमोशनल झालेली आहे. मला पण वाटतं की डॅडी असं, अजूनही वाटतं. मी त्यांना कधीच विसरू शकत नाही, कारण आज जे काही आहे ते माझ्या वडिलांचे आशीर्वाद आहेत, हे मलाही माहिती आहे. आणि आता हे कपडे दाखवते बघा, मी इमोशनल होती थोडीशी, पण आता कपडे दाखवते आणि माझी रिॲक्शन बघून तुम्हालाही हसायला येणार आहे, हिला येडबीड लागलं का. अरे इतकं काम असतं ना की हसायला येतं बघून. आणि आता आपल्या मेन विषयाकडं, की आईवडील फार महत्त्वाचे असतात. डॅडी गेले आणि त्यावेळेस कसं झालं,
ती वेळ फार म्हणजे विचित्र आणि वाईट होती आमच्यासाठी. तो काळ फार हालाकीचा होता, त्रासातला होता. असं वाटत होतं की आता काय करायचं, सगळं संपलं आहे. आणि काही वेळेस मग चुकीचं तोंडातनं लोकांचे यायचंही आणि ते ऐकून. पण ज्यावेळेस स्वतःवर ती वेळ येते त्यावेळेस त्यांची किंमत कळते, असं असतं. आई-वडिलांना कधीही दुखवायचं नसतं आणि हेच लोकांना आजकालच्या समजत नाही. आणि आई वारली, बाबा पण आता गेले म्हणजे वारले, पण दोघंही आमच्याच घरी होते, मम्मीच्या घरी माझ्या, म्हणजे माझ्या वडिलांच्या घरी होते, जावयाच्या घरी त्यांच्या. आणि कसं असतं, प्रत्येकाला स्वाभिमान हा असतो आणि तो कुठे दुखावला जातो. काही कसं असतं, आपण जन्माला येतो जातो पण आठवणी कधीच विसरता येत नाही. त्याच्यासाठी असतानाच चांगलं कर्म करायचं, जेणेकरून पुढं गेल्यानंतर सुद्धा ना आपली चांगली. आणि आईबाबा खरंच चांगले होते, दोघंही खूप चांगले होते. पण कसं असतं, कदर तशा लोकांची कदर फार कमी लोकांना असते. काही लोकांना ना दिखाऊपणा करायची फार सवय असते, असे असतात. आणि आई आणि बाबांच्या जाण्यानं ना मम्मीला फार दुःख झालं की म्हणजे आई गेली लागोपाठ 1 वर्ष 1-1.5 वर्षात बाबा पण वारले. मग त्याच्यामुळे मम्मी थोडीशी डिस्टर्बच झाली. पण बाबाचं इतकं प्रेम होतं ना, बाबा कंटिन्यू आमच्याकडेच होता. तर फायनली आता कपड्यांच्या घड्या घालून झाले आणि आता बाकीची कामं करायची, ती कामं उरकते पटापटा. बाईचा हात फिरतो तिथे लक्ष्मी असते असं म्हणतात. म्हणून किचनवरती सकाळपासून जो पसारा होता तो आवरून घेतला, छान असा गॅस क्लीन केला आहे. तर आता दुपारचे वाजलेले आहेत, जवळपास 12:15 वाजलेले आहेत. आणि दुपारच्या 12:15 वाजता माझं काम आवरलं आहे. म्हणजे काम आवरलं नाही अजून, डाळ भात बनवायचं आहे. माही आज घरी आहे, कारण माहीला थोडंसं ताप आला आहे, थोडंसं खोकला आणि सर्दी झालेली आहे. मग आपल्या मुलामुळं इतरांच्या मुलांना व्हायरल इन्फेक्शन होऊ नये याच्यासाठी मी तिला आज घरीच ठेवलं आहे. ती बाहेर आहे. मुलं झोपून राहिली की अजून जास्त आजार बळवतो, म्हणून मग मी काय केलं, तिला म्हटलं की थोडंसं खेळ, थोडंसं फिर, म्हणजे तुला थोडंसं रिलॅक्स फील होईल. आणि रिलॅक्स वाटल्यानंतर मग आपण हे करू, म्हणजे तू घरात ये आणि घरात आल्यावरती जेवण वगैरे कर. आत्ताच अभ्यास करत होती सकाळपासून. मग तिला म्हटलं थोडंसं रिलॅक्सेशन हे मुलांना पाहिजेच, नुसतं कोंडून कोंडून ठेवण्यात काय अर्थ नाही. म्हणून आता कंटाळा आला आहे काम करून सकाळच्या वेळेला. आता 12:15 वाजले, अजून डाळ बनवायची आहे माहीसाठी. ऑलमोस्ट डाळ शिजवली आहे, पण डाळीला फोडणी द्यायची आहे छानपैकी. आणि भात पण बनवला आहे. तिला भात हा लागतोच, हे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे की माहीला तांदळापासून बनवलेले पदार्थ आणि भात हा खूप आवडतो जेवणामध्ये. त्याच्याशिवाय तिचं पोटच भरत नाही. नुसती चपाती भाजी असेल तर तिला ते नाही सूट होत, असं आहे. तर मी काल कमबॅकचा व्हिडिओ बनवला आहे, तर तो आपला व्हिडिओ नक्की बघा. आणि मी ब्रेक का घेतला, मी पुन्हा कमबॅक का केला आहे आणि आता इथून पुढचं काय करणार आहे त्याचा एक स्पेशल व्हिडिओ आपण करूच. पण मी काही छोटे शॉर्ट्ससाठी हे क्लिप शूट केलेल्या होत्या, तर त्या क्लिप आपल्या ब्लॉगमध्ये पण ॲड करते आहे. भेंडीची भाजी बनवली होती, सुरुवात कुठून झाली, त्या दिवशी संध्याकाळपासून ब्लॉग स्टार्ट केलेला होता. आणि आज थोडंसं ऊन पाऊसच होतं आहे. मग अशी थोडासा पाऊस आला आणि आता इतकं ऊन पडले की फार गरम व्हायला लागलं, तुम्ही बघू शकता.
थोडंसं गरम होते मला. आणि आता डाळ फोडणी घातल्यानंतर थोडं जेवायला घ्यायचं आहे. रात्री काय झाली गंमत, रात्री करायला गेले एक आणि झालं दुसरंच. डोंगरा चटणी हे नाव कधी ऐकलं होतं का? डोंगरा चटणी मी नवीनच ऐकलं आणि ती रेसिपी पण पहिल्यांदाच बघितली. पण खायला आहे टेस्टी बरं का, म्हणजे तोंडी लावायला आहे ओके. पण तेवढं स्पायसी पण आपण रेग्युलरच्या आहारात खाऊ शकत नाही. हे राजस्थानी लोक कसं खातात हेच काय कळलं नाही. तर डोंगरा चटणी नेमकं काय आहे तर तिचाही छोटासा एक क्लिप शेअर करते. आणि ती कशी दिसते ते बघून तर खाऊच वाटतं मला ना. ती बघितलं असं वाटलं की किती खाऊ, पण ती इतकी तिखट होती ना की वास रे वास, मला काय सुचलंच नाही. तर राजस्थानी डोंगरा चटणी पण आहे. आणि आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे परवापासून जसं जमेल तसं शूट केलेलं आहे. थोडंसं ॲडजस्ट करा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये सांगा. आणखी एक मी रात्री कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट केलेली आहे की मी कमबॅक केलेला आहे. आणि आता त्याच्यानंतर तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात, ब्लॉग आवडले तर एक लाईक करायला काय हरकत नाही, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखादी कमेंट करा की प्लीज माझ्यासाठी एखादी कमेंट नक्की करा, जेणेकरून मलाही अजून प्रोत्साहन मिळेल की छान छान ब्लॉग घेऊन यायला. तर अशाच चांगल्या छानशा ब्लॉगबरोबर पुन्हा तुमच्या भेटीला नक्की येईन मी. आणि काय चुकलं असेल तर क्षमा असावी आणि असंच माझ्यासोबत राहा. आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 12:30. तर आता मी ब्रेक घेते आणि छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येते. रोज नवीन ब्लॉगसोबत, छोट्या घरातल्या कामांसोबत मी तुमच्या भेटीला नक्कीच येणार आहे. आणि बाहेरचंही माझं जग कसं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत आता आजच्या पुरते एवढंच. पुन्हा भेटू नवीन छानशा ब्लॉगबरोबर. तोपर्यंत बाय.